मुख्य मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे इलेक्टोरियल बॉन्ड, काय आहे निवडणूक रोखे, हे तो इथपर्यंतचा अमृतकाल. अमृतकाल काय, इन्व्हेस्टिगेशन आली आणि त्याच्यावर स्थगिती पण लावण्यात आली, म्हणजे आताच नको नंतर कधी पाहू. परंतु त्याच्या आधी देशातला सर्वात मोठा घोटाळा म्हणून समोर आला होता इलेक्टोरियल बॉन्ड. त्याच्यामध्ये कोण कोण समावेश होतो इलेक्टोरल बॉन्डमध्ये? एसबीआय आणि मग त्याच्यानंतर निर्वाचन आयोग आणि मग भावी केंद्र सरकार सुद्धा तेव्हाही पॉवरमध्ये होती, आताही पॉवरमध्ये. तर काय आहे इलेक्टोरल बॉन्ड? तर बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा, एक मार्काचा प्रश्न काय, तर इलेक्टोरल बॉन्ड सर्वात आधी केव्हा प्रोव्हिजन मध्ये आली होती? तर बघा तुम्हाला बघताय, हे पूर्व वित्तमंत्री श्री अरुण जेटली यांनी सन 2017च्या वित्त संकल्पामध्ये, वित्त म्हणजे बजेटमध्ये काय केलं होतं, पहिल्यांदा ही संकल्पना मांडली होती की आपण पूर्णपणे जो काही देणग्या येतात, राजकीय पार्टीला जे काही देणग्या येतात त्याचा सविस्तर असा रेकॉर्ड असावा. विचार चांगला आहे म्हणजे काय, जे काही लेनदेन होणार ते कशाद्वारे होणार, इलेक्ट्रॉनिक रूपामध्ये होणार. म्हणजे काय, ऑनलाईन ट्रान्सफर होणार, काही